गेले 6 महिने झालं शक्तीपीठ महामार्गासंदर्भात कोल्हापुरातून आम्ही लढा सातत्यानं देत आलेलो आहोत. मागच्या वेळी निवडणुकीच्या आधी सुद्धा एक मेळावा इथं झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अगदी सांगितलं विरोध रद्द आम्ही करणार नाही, ही भूमिका घेतली होती. त्यानंतर निवडणुकीच्या आधी फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरती अधिसूचना रद्द केली असं सांगण्यात आलं. आता पुन्हा रेखांकन जे येत आहे ते सगळ्या आहे त्या पूर्वीप्रमाणे किंवा त्यात थोडा बदल करून हा ती मार्ग रेटायचा चाललेला आहे. आणि म्हणून आज 12 जिल्ह्यातल्या लोकांना आम्ही बोलवलं होतं. प्राथमिक स्वरूपात एक बैठक झाली. 1 तारखेपर्यंत या 12 जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी आजी माजी लोकप्रतिनिधींनी पत्र देऊन आपली भूमिका स्पष्ट करावी. शक्तीपीठच्या समर्थनात कोण आहेत आणि विरोधात कोण आहेत. आणि त्याचबरोबर 12 तारखेला मार्चला एक भव्य असा या 12 जिल्ह्यातला मोर्चा हा मुंबईमध्ये या ठिकाणी येईल आणि सरकारला जाब विचारेल. आज आमदारांचा पाठिंबा आहे, काही शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे. अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं दुर्दैवी वक्तव्य हे अत्यंत चुकीचं आहे. कुणासाठी अशा 80,000 कोटीचा प्रकल्प या ठिकाणी होतोय? कॉन्ट्रॅक्टर धार्जिन प्रकल्पाला आमचा विरोध आहे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.